नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र संतोष कसबे. आपण आलो आहोत मांगीर बाबा या ठिकाणी. सेंद्रा MIDC औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सेंद्रा MIDC खूप प्रसिद्ध आहे. इथे पहिले मांगीर बाबा नावाने खूप मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये कमीत कमी अख्ख्या महाराष्ट्रामधून मांग लोक इथे यायचे आणि खूप मोठी प्रसिद्ध यात्रा होती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. पण आता काय झालं आहे की शासकीय MIDC आल्यामुळं फक्त कामापुरती जागा इथं शिल्लक आहे. तुम्ही बघताय गावाच्या बाजूने थोडीशी फक्त कामापुरती जागा राहिली आहे, नाहीतर इथं पूर्ण ही जागा जी होती मांग लोकांची. तर काय झालेलं आहे, मांगीर बाबाविषयी खूप जणांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. मी तुम्हाला सुट्ट्या मुख्य शब्दामध्ये थोडीशी माहिती सांगतो मांगीर बाबाविषयी. तर सध्या इथं खूप मोठी MIDC असल्यामुळं आता जागा कमी राहिली आहे आणि मांगीर बाबा हे कुणी बाबा वगैरे नव्हते किंवा देव नव्हते. मांगीर बाबा हे एक लढाऊ व्यक्ती होते, जे की त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या जवानीमध्ये जेव्हा त्यांच्यावाले लग्न वगैरे झालं त्यावेळेला त्यांच्या मिसेस जेव्हा माहेरी सासरून माहेरी आल्या होत्या डिलिव्हरीसाठी आणि डिलिव्हरी झाल्याच्यानंतर जेव्हा ते न्यायला आले होते त्यावेळेला इथं खूप मोठं ह्या सेंद्रा गावामध्ये एक पहिले काय करायचे की गडी म्हणून एक खूप मोठं बांधकाम करायचे. तर ती गडीचं बांधकाम उंच लेवलपर्यंत आलं की ते पडायचे आणि पूर्ण जमीन उद्ध्वस्त व्हायची. तर काही लोकांनी असं सांगण्यात आलं की इथं जर जिवंत एखाद्या व्यक्तीला ह्या गडीमध्ये घातलं तर काय होईल की ह्या गडीचं काम पूर्ण होईल. आजही ती अंधश्रद्धा कुठे ना कुठं तरी आहे. आजही बऱ्याचशा ठिकाणी अशा घटना घडत आहेत. तर ही घटना त्यावेळेला काय केलं की त्याला त्या मांगीर बाबाला बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कुठून आलात काय आलात. तर त्यांनी सांगितलं प्रांजळपणे तुम्ही चाललो. तर जे त्यांना हवं होतं की एक बाई एक पुरुष आणि एक बाळ त्यांना त्या गडीमध्ये घालायचं. तर त्या प्रकारे त्यांनी काय केलं प्लॅन केला गावाला. आणि हे जेव्हा त्यांच्या पत्नीला घेऊन बायकोला घेऊन आणि बाळाला घेऊन आले त्यावेळेला ह्या गडीपाशी आल्याच्यानंतर त्यांनी काय केलं त्यांच्यावर अटॅक केला आणि ह्यांना पकडून त्या गडीमध्ये घालण्याचा प्रयत्न केला. पण मांगीर बाबा हे खूप मोठा लढाऊ व्यक्ती होता. ह्यांना एवढं एंगेज आणलं की नको नको तेवढे लोक त्यांच्या अंगावरती आलेले असताना त्या सगळ्यांना त्यांनी जमीन उद्ध्वस्त केलं, सर्वांना मारलं त्यांनी. खूप जणांच्या लाशी पाडल्या, खूप जणाला म्हणजे तोडले लोक त्यावेळेला. तर असं करता करता ते शरण आले आणि नंतर त्यांनी सांगितलं की बाबा असं नाही असं आहे तर तुम्ही काय करा आम्हाला सहकार्य करा. आणि त्याच्या बायकोला आणि मुलाला यांनी किडनॅप करून त्यांना काय केलं की तुम्ही जर असं नाही केलं तर आम्ही ह्यांना सोडू. अशी एक त्यावेळेची आता काय दंतकथा आहे. तर त्यावेळेला ह्यांनी काय केलं त्याला गडीमध्ये घातलं आणि त्यावेळेला पाटलाची सून ही त्यांना ओवाळण्यासाठी आलेली असतात. त्यावेळेला त्यांनी काय केलं की ज्यावेळेला त्याच्यावर पूर्ण म्हणजे आतमध्ये घातल्याच्यानंतर चिंकल त्याच्यावर मारायचे पहिले आणि ते बुजून टाकायचे. तर त्यावेळेला ती ओवाळत असताना आता शेवटचं थोडंसं राहिलं होतं की त्यांनी हाताला पकडून जे ओवाळत होती पाटलाची तिला पण आतमध्ये घेतलं. तेव्हापासून त्या गडीमध्ये चंद्राचे आपले म्हणजे 4 जीव त्याच्यामध्ये गुंतले गेले. तेव्हापासून जे मांगीर बाबा हे नाव सेंद्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. आपली कथा आहे. लवकरच आम्ही ह्या मांगीर बाबा सेंद्रा MIDC चित्रपट आम्ही करू इच्छित आहोत. तरी सर्वांनी आम्हाला सांगायला एवढी सर्वांना विनंती. जय मांगीर बाबा.